मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील 25 ऑक्टोबरच्या काही महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. काल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी माननीय पश्चिम महाराष्ट्र प्रमुख असणारे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगली येथे संविधान चौकात ज्या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण केलं होतं त्यांनी तिथे आंदोलन केलं. सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली होती. माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांना शब्द सुद्धा दिला होता की तुमची 8 दिवसाच्या आतमध्ये एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक लावतो. पण त्या बैठकीसंबंधी पुन्हा काहीच झालेलं नाही. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे संकट जे पूर परिस्थिती वगैरे निर्माण झाली त्यांनी ती बैठक पुढे ढकलत गेली. पण आता तर त्या गोष्टीकडे उद्योगमंत्री उदय सामंत हे ती गोष्ट विसरूनच गेलीत की काय असं झालंय. त्यामुळे तुकाराम बाबा यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रेस मीडिया असेल किंवा इतर प्रिंट मीडिया असेल सर्वांना बोलून तिथे पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी त्यांचा जो पुढील आंदोलनाची दिशा असेल ती स्पष्टपणे सांगितली. तुकाराम बाबा यांनी असं सांगितलं की मी आमरण उपोषण केलं होतं. माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येऊन त्यामध्ये हस्तक्षेप करून ते उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मी ते मागे घेतलं. त्यांनी एकनाथ शिंदे साहेब यांची बैठक लावण्याचे आश्वासन दिलं होतं. पण त्यासंबंधी अद्याप काहीच घडलेलं नाही. ना त्यांनी बैठक लावली, ना त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. त्यांना विसर पडला आहे. पण आता हे प्रशिक्षणार्थी खूप मोठ्या संख्येने नाशिक येथे कुंभमेळ्यापूर्वी एक असं आंदोलन करतील, अनोखं आंदोलन करतील, त्याकडे नक्कीच सरकारचं लक्ष जाईल. जवळपास 50,000 प्रशिक्षणार्थी भगवे कपडे घालून या नाशिक येथील गोदावरी नदी स्नान करून नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठी कुंभमेळ्यापूर्वी आमरण उपोषण आंदोलन काही ना काही करणार आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणात असेल की सरकारला तिथे नक्कीच झुकावं लागेल. त्यामुळे त्यापूर्वीच सरकारने या प्रशिक्षणार्थ्यांकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्या मागण्या ज्या असतील त्यांनी जे शब्द दिलेले असतील सरकारने ते लवकरात लवकर पूर्ण करावे असं त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितलं. त्याबरोबरच गेल्या रविवारी झालेल्या मुंबईतील काळे दिवाळीचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला आता उद्या जवळपास 8 दिवस पूर्ण होतील. पण अद्यापही त्यासंबंधित कोणतीच अपडेट मिळत नाहीये. माननीय ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी जो शब्द दिला होता की येणाऱ्या मंगळवारपूर्वी तुमची एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक लावतो आणि त्यासंबंधीची चर्चा सुद्धा करतो असं त्यांनी शब्द दिला होता. पण अद्याप त्याच्या संबंधी कोणतीच स्पष्ट अशी अपडेट मिळालेली नाही. प्रशिक्षणार्थ्याला एवढीच आशा आहे की मंगळवारपूर्वी नरेश म्हस्के यांनी दिलेला शब्द पाळावा आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बालाजी पाटील चाकूरकर आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट किंवा बैठक घडवून द्यावी. फक्त नरेश म्हस्के यांनी वेळ काढूपणा करू नये आणि दिलेल्या आश्वासनाचा पूर्तता करावी एवढीच सर्व प्रशिक्षणार्थ्यांची विनंती आहे. त्याबरोबरच सर्व प्रशिक्षणार्थ्यांना एकनाथ शिंदे यांच्यावरती विश्वास आहे. नक्कीच एकनाथ शिंदे काहीतरी प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेतील असं सर्वांनाच वाटतं. पण नाशिक येथील आंदोलनापूर्वी जर सरकारने प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने सकारात्मक कोणताच निर्णय घेतला नाही तर नाशिक येथे होणाऱ्या आंदोलनात माननीय तुकाराम बाबा, हरिभाऊ राठोड, बालाजी पाटील चाकूरकर, अनुप चव्हाण, साबळे सर यांच्या सर्वांच्या नेतृत्वात हे जे कुंभमेळ्यापूर्वी होणारं आंदोलन असेल हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात गाजलं जाईल याची दक्षता सर्व प्रशिक्षणार्थी नक्कीच घेतील आणि याचा रोष म्हणून सर्व प्रशिक्षणार्थी सरकारच्या विरोधात जातील असा सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या मनातली भावना आहे. त्यामुळे सरकारने नक्कीच या प्रशिक्षणार्थ्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावं. त्यांना रोजगार कुठे कसा देता येईल यावरती त्यांनी आराखडा तयार करावा आणि नक्कीच जे प्रशिक्षणार्थी खाजगी आस्थापनेमध्ये आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांना त्या आस्थापनेने त्यांनी चांगलं काम केलं तिथे त्यांना कायमस्वरूपीचा रोजगार त्यांनी दिलेला आहे. आता राहिलेला प्रश्न आहे फक्त जे प्रशिक्षणार्थी गव्हर्नमेंट आस्थापनामध्ये सरकारी आस्थापनामध्ये आहेत 30 ते 40,000 प्रशिक्षणार्थी असतील जे गव्हर्नमेंट आस्थापनामध्ये काम करतात त्यांच्यासाठीच आता ही लढाई राहिलेली आहे. आणि या सर्व गव्हर्नमेंट आस्थापनामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना सरकारने त्यांच्या आस्थापनामध्ये जिथे त्यांनी काम केलंय तिथेच रोजगार मिळवून देण्यात यावा अशीच सरकारला आता विनंती आहे. तर हीच अपडेट होती. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमचे जे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना हा व्हिडिओ रीच होईल. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.